ओम दिगंबराय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असेच प्रेमळ स्वामींचे संदेश कायम ऐकत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस नक्कीच प्रगती पथावर जात असतो आणि तो पुढे पुढे प्रगती करत मग त्याच्या ध्येयावर तो पोहोचत असतो, असे स्वामी म्हणतात। म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा। स्वामी भक्तांनो, शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच। याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते। म्हणून हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे। देव फक्त आपल्याला निर्मळ मनाने भेटत असतो आणि निर्मळ मनाने आपण त्याची भक्तीही केली पाहिजे। स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात। म्हणून प्रयत्न सोडू नका। सुरुवात नेहमीच कठीण असते, हे फक्त लक्षात ठेवा। म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात। फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते। निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्कीच मिळू द्या। आणि स्वामी समर्था हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनापासून पूर्ण हो आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी येऊ, अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो। म्हणून आपण कायम स्वामींना म्हणत असतो की तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडूही देत नाही। आणि असे आपले स्वामी महाराज आहेत। म्हणून गुरुचरित्र मधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो। एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो। आणि हे जीवनाचं चक्र आहे आणि हे असंच चालणार सुद्धा आहे। म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र नक्कीच आहे। म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा आणि प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे। आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू देखील नका। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख भरपूर वाईट असते आणि भरपूर ते दुःखही असतं। म्हणून तुमच्याबद्दल कोणीही काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका। उलट त्यांना माफ करत चला आणि पुढे तुम्ही जीवनामध्ये चालत चला। म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातली आशा आणि जिद्द। बस एवढ्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे। स्वामी सांगतात, विश्वास ठेवा। आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करतो ना आणि करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडत असते आणि देव ते घडवून आणत असतो। म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे जण आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आहे हा विचार ठेवा। आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही आणि वाटणारही नाही। म्हणून प्रसिद्धी ही अशी एक बाब आहे जी कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान ही भागत नसते। म्हणून आपण समाधानी राहिलेलंच बरं असतं। म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं। भेटली होती ती परत हरवून गेली, म्हणून तिथल्या तिथंच ते तुम्ही सोडून द्यायचं आणि पुढच्या मार्गाला तुम्ही लागायचं। स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि तो जेवढा मागे जातो तेवढेच प्रमाणात पुढे येत असतो। म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका आणि दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिका। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे। कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते। म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच मात्र होत असते। आणि लोक फायदा बघतात
आणि आम्ही माणुसकी, आणि त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि पुढे कधीच जायचं नाही. कारण त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत नाही आणि तोही व्यक्ती आपल्याला विसरूही शकत नाही. आणि तो आपल्याला भरपूर काही श्राप देऊन जात असतो. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. आणि हाच विचार करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं नसतं, आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं, आणि त्या कारणामुळेच तो व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेला असतो. आणि म्हणूनच स्वामींनीच त्याला आपल्या आयुष्यात पाठवलंय. या प्रकारे तुम्ही त्यांना जपून ठेवलं पाहिजे, आणि ते देवरूपच असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना, त्याविषयीच तुम्ही बोलले पाहिजे. आणि ज्या विषयाची तुम्हाला माहिती नाही ना, त्याविषयी अजिबात बोलू नका, कारण मग तुम्ही पुढे जाऊन त्यात फसाल. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ना, ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, काहीही असलं तरी ते वाढतच जातं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक श्रेष्ठ होऊन जाते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी कामाला थोडे जरी आलात तरी भरपूर आहे. पण तुम्ही मोठे जण स्वप्न बघाल की मी याच्या कामी येईल आणि त्याच्या कामी येईल, तसं न करता आपण छोटी छोटी कामं करत राहिलं तर आपण भरपूर प्रगती करत जातो आणि आपण वरवर जातही जातो. म्हणून एकदम कोणी वर जात नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला फक्त करता आला पाहिजे. आणि मनामध्ये आपल्या चांगलाच विचार पाहिजे, मग सर्व काही नीट होऊन जाईल. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तर नक्कीच मिळेल. आणि आयुष्यामध्ये दिशा मिळाली की माणूस चांगल्या सत्कर्माला आणि सन्मार्गाला लागत असतो. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देत असतात, आणि वाईट दिवस अनुभव देतात, व ते सर्व खूप काही शिकवूनही जातात. आणि तेच दिवस आपल्याला काढत काढत हे आयुष्य जगायचं असतं, आणि याचंच नाव जीवन असतं. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. आणि ते नाते तुम्ही विश्वासाच्या मार्गाने जपून ठेवले पाहिजे. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, आणि तोच आपलं भविष्य बदलू शकतो. म्हणून उठा, लढा, आणि तुमचं यश तुम्ही मिळवा. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना, तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडत असते, आणि ईश्वर आपल्याला भेटतही असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनून जाईल, आणि इतरांवर विश्वास ठेवला ना तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांनाच आठवतं, आणि सगळेच तुमची थट्टा करायला लागतात. म्हणून स्वामी सांगत असतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहिती नाही बाळांनो. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होतं, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. म्हणून देवाकडून आपण भरपूर बोध घेतले पाहिजे, आणि भरपूर गोष्टी या देवाकडून आपण शिकल्या जरूर पाहिजे. स्वामी सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये, आणि फक्त हिंमत ठेवून माणसाने जीवनामध्ये पुढे पुढे जात राहावे. देव आपल्या पाठीशीच असतात, आणि आपलं संरक्षण हे देव करत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नाही. जसा आपण श्वास घेत असतो पण ती हवा आपल्याला दिसत नाही, आणि ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही, तसेच देव आहेत, तेच आपल्याला ऑक्सिजन पुरवत आहेत असं समजा, आणि पुढे चालत चला. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते ना, तेव्हा तेव्हाच स्वामी हे प्रकट होत असतात. आणि स्वामी प्रकट झाल्यावर मग ते अधर्माचा नाश करून टाकतात, आणि ते धर्माची परत स्थापना करत असतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं असं आपण समजू शकतो, पण विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मिळेल. पण धर्म सांगतो की मन पवित्र असेल ना, आणि तुमचे विचार अगदी चांगले आणि निर्मळ असतील ना, तर दररोज तुम्हाला सुख समाधान मिळेल, आणि तेवढंच तुम्ही प्रगती करत जाल. म्हणून स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही,
आणि कधीच त्याला वाईट मार्गाला जाऊ देखील देत नाही, कारण स्वतःच देव त्याची रखवाली करत असतात आणि देव त्याला मार्गही दाखवत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच या परिस्थितीत निर्णय घेऊही शकत नाही. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ते चुकी तुम्ही केली की तुम्हाला नावं ठेवायला दुनिया ही मोकळी असते. म्हणून चुकी करा, पण तुम्ही जर चुकलात हे दुनियाला वाटत असेल पण तुम्हाला वाटत नसेल तर ठीक आहे, पण तुम्हाला वाटत असेल की मी चुकलो तर ते चुकलेलं असतं. म्हणून दुनिया काय म्हणते याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त तुम्ही काय आणि तुम्हाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. आणि एकदा मनस्थिती चांगली झाली की माणूस निर्मळ होऊन जातो आणि एकदम फ्री होऊन जातो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका तुमच्याकडून झालं ना तर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होऊन जातील आणि तुम्हाला कशाची काळजी घेण्याची गरजही राहणार नाही. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमीच फक्त पहिला येणे असं होत नसतं. मित्रांनो, तुम्ही जर दररोज थोडी थोडी प्रगती करता आणि थोडी कोणाची मदत करता किंवा तुमचं काम थोडं थोडं तुम्ही इम्प्रूव्ह करता आणि पुढे नेता तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जात राहात आणि तुम्ही भरपूर प्रगती करत आहात असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे ना त्या विषयात तुम्ही प्रगती करायला हरकत नाही आणि तेच विषय तुम्ही निवडला पाहिजे. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या विषयात सुखी, समाधानी आणि आनंदी आहात तेच तुम्ही कामही केले पाहिजे, कारण सर्वात महत्त्वाचं तुमचं समाधान आणि तुमचं सुख आहे. बाकी मग आयुष्य तुमच्याकडे पडलेलं आहे जगण्यासाठी. म्हणून कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून सर्व माणसांची तुम्ही चांगले बोलत जा आणि चांगले वागतही जा. म्हणून दोष लपवला ना की तो मोठा होतो. म्हणून दोष कधी लपवू नका, तो मोकळा सांगून द्या आणि मोकळं होऊन जा, कारण तो दोष तेव्हा तुम्हाला कमी त्रास होईल, पण तुम्ही लपवला त्यानंतर तो जास्त त्रास आपला वाढत जातो. म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नकोस बाळा, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि हे जीवनाचं सत्य आहे आणि हे जीवनाचं रहस्य देखील आहे. म्हणून तुम्हाला कोणाचा हात घेता आला तर त्याचा हात घेऊन तुम्ही वर या, पण नंतर त्याला मदत करायला विसरू नका. म्हणून कारण तुमच्या संकट काळात त्यांनी तुमचा हात धरून तुम्हाला वर उचललेलं होतं, मग त्यांच्या संकट काळात सुद्धा तुम्ही त्यांचा हात धरून त्यांना वर उचला आणि सोबत पुढे जा. आणि हीच माणुसकीची निशाणी आहे आणि हे जीवन सुद्धा आहे. म्हणून देव हेच सगळं काही आपलं बघत असतो आणि आपले कर्मही बघत असतो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला नाही जात तर कर्माचा मात्र हिशोब नक्कीच केला जातो. आणि ते कर्म तुम्हाला फक्त चांगले करत राहायचे आहे. आणि कधी नजर चुकीने तुमच्याकडून एखादे कर्म हे वाईट झाले तर ती तुमची चुकी नसणार, तुम्ही ते स्वतःहून केलं नसणार, ते देव नक्कीच माफ करून देतात. पण तुम्ही स्वतःहून त्या मार्गाला जात आहात तर नक्कीच तुमचे कर्म तुम्ही स्वतःहून वाईट करत आहात. असं कधीच करू नका. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि त्यात तुम्ही किती सुखी आहात. मग हेच तुम्हाला जाणून घ्यायचंय आणि हेच तुम्हाला गणित करायचं आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अति विचाराने थकून जातो. आणि म्हणून अति विचार टाळा आणि म्हणून हसत राहा. आणि जर तुम्ही हसत राहिले तर तुमचं जीवनही वाढतं आणि तुम्ही फार प्रफुल्लित देखील राहता. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही तुमच्यावर बिकट आली किंवा वाईट आली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला जो विचार तुमच्या मनात आला पाहिजे. आणि कोणाविषयी तुमच्या मनात कधीच कंचक ठेवू नका आणि कोणाविषयी द्वेषही करू नका. मग देवही तुमच्याविषयी द्वेष नक्कीच करेल आणि तुम्हालाही ढकलून लावेल. म्हणून देवाविषयी चांगला विचार करा आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या अति आनंदाने आणि अति उत्साहाने आणि निर्मळ मनाने केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्यावर ते परिणाम चांगले होतात आणि तुमच्या जीवनामध्ये चांगली माणसंही तुम्हाला भेटत असतात. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो आणि मनासारखं झालं की मग हाव वाढत असते.
म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि त्या अपेक्षा चांगल्या आणि तुम्ही कमी ठेवल्या तर तुम्ही जीवनामध्ये सुखी आणि समाधानी देखील नक्कीच राहाल. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी सत्याचा जो विजय होत असतो आणि तो विजय खूप मोठा असतो. फक्त एवढं मनात ठेवून तुम्ही आयुष्यात पुढे चालत राहा, मग स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच आणि ते तुम्हाला मदत करणार आहेतच. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटून जातील आणि ती लोक तुम्हाला तुमचा खूप फायदाही घेऊन घेतील. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे त्याला मारू नका, पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवर मात्र हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता देखील येत नाही. म्हणून नियतीवर विश्वास ठेवा. देवाची प्रत्येक गोष्ट ही खरी ठरत असते आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून फक्त आपण देवावर विश्वास ठेवायचा आणि देव आपले कधी वाईटही करत नाही या गोष्टीवरही आपला विश्वास असायला हवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा आपण पैसा कमवतो, धन संपत्ती कमवतो, ते आपल्याला इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी पण चालेल मित्रांनो. पण स्वामी भक्त असे आहेत की आपण एक गोष्ट मात्र नक्कीच चांगली केली पाहिजे, पण कोणाचे मन दुखू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं आणि माणुसकी आपल्याला चांगलं शिकवत असते आणि चांगलं सर्व काही देतही असते. म्हणून तुम्ही माणुसकीला कधी विसरू नका आणि कोणी संकटात असेल तर त्याची मदत देखील करा. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच कळत नसते आणि तो शेवटी विश्वासघात नक्कीच करत असतो. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद उपभोगता येतो. म्हणून सत्य बोलत चला आणि कधीच कोणासोबत विश्वासघात करू नका. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करीत राहावी लागते आणि ती शेवटी तुमच्यावरच येऊन टापते. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि ती फळे तो भोगतही असतो. म्हणून खोटं कधी बोलू नका आणि खोट्या मार्गाला कधी जाऊ नका. संस्काराहून श्रेष्ठ कोणतीही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. आणि ज्याच्याजवळ असा आरसा आहे प्रामाणिकपणाचा, तो व्यक्ती जीवनामध्ये सफल होतो आणि त्याला देव सर्व काही देत असतात. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला भरपूर किंमत आहे. म्हणून तुम्ही निष्ठा ठेवा आणि कष्ट करत राहा, स्वामी सर्व काही नीट करतील. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. बघा, एक दिवस असा उजळेल की स्वामींच्या कृपेने ते काम तुमचं पूर्ण होईल आणि भरपूर काही तुम्ही आनंदित होऊन जाल आणि इतके आनंदित व्हाल की स्वामींना धन्यवाद तुम्ही नक्कीच कराल. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं आपण टाळलं पाहिजे. कारण अतिविचारानेच माणूस अर्धा खचून जात असतो आणि त्याला कोणतेही काहीही दिसत नाही आणि कोणतीही गोष्ट त्याला समजत देखील नाही. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येत असते. म्हणून कोण खरं आणि कोण खोटं हे ओळखायला आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे शिकले तरच तुमच्याकडे भरपूर काही गोष्ट तुम्ही जीवनामध्ये शिकून गेलात असं त्याचा अर्थ नक्कीच होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाहीये. त्यामुळे त्याग करा व तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला चांगलं हे यात रिझल्ट मिळतील आणि भरपूर काही गोष्टी चांगल्याही होतील. म्हणून भाकरी ही दोन्ही बाजूंनी जर भाजली ना तरच ती चांगली लागते. तसंच तुम्ही स्वामींवर प्रेम करा आणि स्वामी तुमच्यावर प्रेम करतातच. म्हणून दोन्ही बाजूंनी जर प्रेम असेल तर प्रेम हे वाढत असतं आणि तुमच्या इच्छा आणि आकांक्षा स्वामी पूर्णही करत असतात. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तेच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात आणि हे आपल्याला एका क्षणात होत असतं आणि हे कळत देखील नसतं. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि लोकांच्या उपयोगी पडा.
रुपवतानी पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. आणि हे शेवटचं सत्य आहे. आणि ती माणुसकीच आपल्याला पुढे कामात येत असते. आणि माणुसकीनेच आपण माणसं सुद्धा ओळखली पाहिजे. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो ना, त्याच्या पदरात आणि त्याच्या घरात सुख, शांती, समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून कधीच खाऊ नका, कारण ते पचत देखील नाही. आपल्याला वाटतं आज आपल्याला 5,000 रुपये जास्त मिळाले आणि ते आपण दुसऱ्याचं वाईट करून कमवले असेल, तर मग ते शेवटी वाईट मार्गालाच खर्च होतील आणि तुम्हाला कोणतेही त्रास अचानक येऊ देखील शकतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. काही लोक आपल्याला नावं देखील ठेवतील, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त स्वामींवर लक्ष ठेवा. स्वामी तुमचं सर्व भलंच करतील. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना, की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि तो वेळ तुम्ही काढला पाहिजे. आणि परमेश्वराने आपल्याला छान 2 डोळे दिलेत, 2 हात, 2 पाय आणि 1 डोकं दिलंय विचार करण्यासाठी, आणि खाण्याला तोंड दिलंय. यातच आपण खरंच समाधान मानलं पाहिजे. कारण काही माणसांकडे ते देखील नसते आणि ते त्यासाठी देवाकडे रडत असतात. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करा आणि देवाला म्हणा, देवा धन्यवाद, मला तू जे काही दिले आणि जे काही आज माझ्याकडे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या कृपेने आहे, आणि त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद करू इच्छितो, असं आपण स्वामींना बोललं पाहिजे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज देखील असते. आणि या मिळण्यासाठी आणि ते यश मिळण्यासाठी आणि ते झाड वाढण्यासाठी वेळ तर लागेलच. म्हणून प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश हे मिळेलच. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. आणि एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी काढली जाते. म्हणून तुम्ही गरजेला जे माणसं तुमच्याजवळ येतात ना, त्यांना जर तुम्ही ओळखले असेल तर त्यांना कधीच तुम्ही भाव देऊ नका आणि त्यांना कधीच तुमच्याजवळ येऊ देऊ नका. कारण ती माणसं शेवटी तुमच्यासाठी घातक ठरतील आणि त्यांच्यापासून तुम्ही दुरावा ठेवला तेवढा चांगला असतो. म्हणून मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो, असे स्वामी म्हणतात. जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, म्हणजे दुसरे तुझा वाईट विचार करत असतील किंवा तुला टोमणे ठेवत असतील किंवा मग तुझ्या पाठीमागे तुझी निंदा करत असतील, तर मी त्यांना नक्कीच त्यांचे सबक आणि त्यांचा सर्व काही जो राग असेल आणि तो स्वामींवर येईल आणि स्वामी तो राग त्या व्यक्तीवर नक्कीच काढतील. कारण त्याने तुमची निंदा केली आहे आणि निंदा करणाऱ्या माणसाला स्वामी कधीच माफ करत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्या कर्माने आलंय ते स्वामी मिटवू शकत नाही, पण तुमच्यावर कोणी जादूटोणा केला किंवा मग काही वाईट गोष्टी केल्यात त्या स्वामी नक्कीच मिटवून टाकतील. आणि स्वामींना तुमची चिंता मात्र नक्कीच आहे. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो ना, तेव्हा माणूस या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या दमावर हा पुढे जात असतो आणि यश हे हमखास मिळवत देखील असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि त्याची चूक त्याला स्वतःहून जेव्हा लक्ष देते ना, तेव्हा तो तुमच्या पाया पडत येईल आणि तुम्हाला म्हणेल की माझं खरंच चुकलं आहे. म्हणून उगाच भांडण वाढवत बसायचं नाही. त्या व्यक्तीला त्याची चूक कळाली की त्याला त्याची चूक कळून तो बरोबर तुमच्याजवळ येत असतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण या जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्वच गोष्टी आपल्याला मिळायला हवे असा ध्यासही आणि असा हवंही आपण ठेवला नाही पाहिजे. जे आहे त्यात आपण नक्कीच समाधानी राहिलं पाहिजे. अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते. आणि त्या संधीमध्येच आपण खुश राहायचं आहे आणि ती संधीचं सोनं मात्र नक्कीच आपण करायचं आहे. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं आणि ते येतच राहतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग सर्व काही आपल्याला येतच राहील आणि सर्व देव आपल्याला देतच राहतील. अपयश संध्याकाळी तुम्ही नक्कीच विसरून जाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयश तुम्हाला आले याचा अर्थ असा नाही की तुम्ही खचलात आणि तुम्ही खाली पडलात. तसा कधीच होत नाही. नव्याने सुरुवात करा. नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच सापडतील आणि स्वामींच्या रूपाने एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि ते तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजून परत चालले जाईल आणि तुम्हाला कधी दिसणारही नाही. मग तुम्ही असं समजायचंय की आपल्या आयुष्यात स्वामी आले आणि स्वामींनी आपल्याला मार्ग देखील दाखवलाय. म्हणून भरलेली झोळी पाहून रिकामी झोळी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर असतं, मनावर अवलंबून आहे.
एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानाने भरलेले असतात आणि भरपूर समाधान त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येत असते. म्हणून कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते आणि जे मन आपल्याकडे नक्कीच असायला हवे. कारण आपण कमीपणा घेतला मग देव आपल्याकडून नक्कीच उभा राहत असतो आणि देव आपल्याला सर्व काही बोध आणि सर्व काही गोष्टी आपल्याला मनापासून देत असतो. म्हणून स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर मग मी आतुर तेथे येण्या. तुम्ही देहाचे मंदिर कराल ना, निर्मळ मन ठेवाल ना, तेव्हा स्वामी तुमच्या भेटीला नक्कीच येतील, असे स्वामींनी म्हटले आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला इथे जन्माला आलोय आणि हा जन्म आपल्याला नक्कीच सार्थक करायचा आहे आणि आपल्याला या जीवनामध्ये भरपूर काही करून दाखवायचं आहे. आणि फक्त त्या मार्गाला तुम्ही राहा आणि ते तुम्ही करत राहा, तुम्हाला यश नक्कीच आणि हमखास मिळेल. म्हणून दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकीचे शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती आहे. आणि या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. या गोष्टी एकदा लक्षात आल्या की तुमचे जीवन हे सरळ होऊन जाईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आणि परमेश्वराचे वास्तव्य असले की त्या घरात सुख, शांती आणि भरपूर काही वैभव येत असतं आणि भरपूर पैसाही देखील येत असतो. फक्त त्या पैशाने आपण माजून जाता कामा नये. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. आणि तो धडा जर आपल्याला एकदा मिळाला की आपण परत त्या मार्गाला जात नाही आणि तो मार्ग आपण निवडत देखील नाही. म्हणून एखादा विषय किती वाढवायचा आहे ना, कुठे थांबवायचा आहे ना आणि कुठे दुर्लक्ष करायचं आहे ना, हे ज्या व्यक्तीला जमते ना, तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि कुठल्याही परिस्थिती तो नक्कीच त्या परिस्थितीवर तो वेगळं उत्तर काढू शकतो आणि त्याचं उत्तर काढल्यानंतर त्याला त्यातून सॉल्युशन देखील नक्कीच मिळू शकतं. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणताही हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे, असे स्वामी म्हणतात. आणि ती सेवा स्वामींना खरी मान्य असते. निर्मळ मनानेच केलेली स्वामींची सेवा स्वामी नेहमीच नक्कीच घेतात आणि ते आपल्याला आशीर्वादही देतात. कारण निर्मळ मनाने जर स्वामींची भक्ती करतो ना, स्वामी त्याला इतकं देतात की त्याला ते लक्षातही ठेवता येत नाही आणि त्याला ते आपल्या घरातही ठेवता येत नाही, इतकं स्वामी त्याला देत असतात. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. किती माझी माझी म्हटलं ना तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे आणि एक दिवस ही पृथ्वी सोडून तुम्हाला जायला लागणारच आहे. म्हणून स्वामींची भक्ती करून जा. तुम्हाला जन्म परत येणे नाही, मग तुम्हाला नक्की स्वर्ग लाभेल आणि तुम्ही देवांजवळ राहाल आणि भरपूर काही वैभव तुमच्याजवळ असेल. आयुष्यात आपण ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात आणि स्वामीच त्यांना पाठवत असतात. म्हणून स्वामी हेच आपले माऊली आहेत आणि स्वामींना आपण साक्षात नमस्कार करून दररोज आपण स्वामींची सेवा केली पाहिजे आणि निर्मळ मनाने केली पाहिजे. पराभवाने माणूस संपत नसतो, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपत असतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये आणि ज्या दिवशी मी जिंकेल तोच माझा यशाचा दिवस नक्कीच असेल. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मांनीच होते आणि ती कर्म आपण चांगली ठेवा. म्हणून स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाहीत. त्यासाठी जिद्द, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम असावे लागतात आणि हे ज्याच्याजवळ आहे तो सक्कीच आणि नक्कीच यशस्वी होत असतो आणि जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका, जी व्यक्ती अशा वेळी तुमच्यासोबत होती ना, ज्या व्यक्ती तेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला सर्वजण सोडून गेले होते आणि त्या व्यक्तीने तुम्हाला आधार दिला होता. ती व्यक्ती आयुष्यात असली की आपल्याला देवाची गरज नसते. मग त्या व्यक्तीचा आपण देव बघायचा असतो, कारण देवानेच ती व्यक्ती आपल्यासाठी पाठवलेली असते. म्हणून अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात भरपूर समस्या निर्माण करतो. त्या समस्या तुम्ही अजिबात निर्माण करू नका आणि नक्की अतिविचार देखील करू नका, कारण अतिविचार केल्याने तुम्हाला त्रास होणार आहे आणि शेवटी कशाचे सॉल्युशन तुम्हाला मिळणार देखील नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फेडायला लागतो. म्हणून कोणाला त्रास दिला की आपण त्याची क्षमा मागावी आणि आपल्या रागात झालं
तर नक्की क्षमा मागून आपण मोकळे व्हावे आणि तिथे आपण काहीच दुष्कर्म आणि काहीच आपण वाईट भावना मनात ठेवू नये आणि वाईट करूही नाही. म्हणून कोणाला तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच मात्र करावा लागेल. म्हणून बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी से अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर मग आपण नक्कीच स्वामींकडे हे मागूया की तुम्ही आनंदात आणि नक्कीच तुम्हाला सर्व काही विजय आणि यश मिळव, ही स्वामींचरणी प्रार्थना. एक लक्षात घ्या की तुमचा जो मेंदू आहे आणि तुमचं जे शरीर आहे त्यात इतकी ताकद आहे की तुम्ही त्याचा अंदाजा लावू शकत नाही. म्हणून मानसिक उपचाराची व्यावहारिक तंत्रे तुम्हाला शिकवून घ्यायला लागतील. जेव्हा एखादा इंजिनियर पूल बांधण्यासाठी तयारी करतो किंवा अंतरिक्ष यानाची योजना बनवतो तेव्हा तो त्या समस्येला हाताळताना त्याला माहिती असलेल्या तंत्राचा व तो ज्यात पारंगत आहे अशा कौशल्याचा अशा पद्धतींचा वापर करीत असतो. आणि तंत्रे पद्धती व कौशल्ये शिकावी लागतात. आणि तुमच्या जीवनाला चालवणारी, त्याचे नियंत्रण करणारी व त्याला दिशा देखील देणारी काही मान्यताप्रत तंत्रे, कौशल्य व पद्धती आहेत. या पद्धती व तंत्रे मूलभूत आहेत आणि गोल्डन गेट पूल बांधण्यासाठी ते बांधणाऱ्या इंजिनियर्सना आधी काही गणितीय तत्वे, ताणतणावांची समीकरणे समजून घेणे गरजेचे होते. आणि ज्यांचे दुसरे पाऊल होते खाडीवरील उत्कृष्ट पुलाचे मानसिक प्रतिमाचित्र तयार करणे आणि तिसरे पाऊल म्हणजे त्या तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्वी वापरलेल्या व उपयुक्त ठरलेल्या पद्धतीचा अवलंब करणे. आणि जेव्हा ही 3 पावले उचलली गेली तेव्हा पूल साकार झाला व गाडी चालवणाऱ्यांच्या कितीतरी पिढ्यांनी तो पार केला. जर तुम्हाला तुमची प्रार्थना फलीभूत व्हावी आणि स्वीकारली जावी असे वाटत असेल तर तुम्ही सुद्धा योग्य पद्धती व तंत्राचा वापरला नक्कीच केला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आरंभ करा. आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे फळ ज्या मार्गाने मिळते तो एक शास्त्रीय मार्ग असतो आणि योगायोगाने काहीही घडत नसते. हे जग नियम व व्यवस्थेचे आहे. आणि या प्रकरणात तुम्हाला तुमचे आध्यात्मिक जीवन उमलवणारी आणि त्यांचे पोषण करणारी व्यवहारोपयोगी तंत्रे आढळतील. आणि तुमची प्रार्थना हवेत उडवणाऱ्या फुग्याप्रमाणे आणि अधांतरी राहता कामा नये. आणि नक्की लक्षात ठेवा ती कुठेतरी पोहोचली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळाले पाहिजे. जर आपण प्रार्थनेचे विश्लेषण केले तर आपल्याला प्रार्थनेच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती व विधी दिसून येतील. आणि नक्कीच या विचारात आपण धार्मिक पूजा कथेच्या, कर्मकांडांच्या, औपचारिक प्रार्थनांचा विचार करणार आहोत. आणि मग ते विचार आपल्या मनातही येणार नाही. आणि सामूहिक आराधनेत त्यांना महत्त्वाचे स्थान असते. पण आमचा केंद्रबिंदू तो नाही. आमचा संबंध आहे वैयक्तिक प्रार्थनेच्या अशा प्रभावी पद्धतीशी ज्याचा अवलंब तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात करता येईल व त्यांच्यामुळे तुम्हाला स्वतःला व इतरांना मदत देखील मिळेल. म्हणून आपल्याला ज्याच्या प्राप्तीची इच्छा आहे त्या हेतूचे विचाराचे सूत्रीकरण करणे म्हणजे प्रार्थना आहे. आणि प्रार्थना ही आत्म्याची तळमळतीची मनोकामना असते. आणि तुमची मनोकामना हीच तुमची प्रार्थना आहे. ती तुमच्या खोल गरजेतून वर येत असते आणि व तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी तिच्यात व्यक्त होत असतात. आणि जे धर्मपरायणतेने भुकेले व तहानलेले आहेत ते धन्य आहेत, कारण त्यांना भरपूर मिळणार आहे. व प्रार्थनेचे खरे स्वरूप हेच आहे की जीवनातील शांती, सुसंवाद, आरोग्य, आनंद आणि जीवनाच्या इतर कृपाप्रसादाच्या भुकेचे व तहानेचे प्रकटीकरण व अभिव्यक्ती आहे. म्हणून चेतन मनाकडून अचेतन मनाकडे विचार पाठवण्याचे तंत्र आपण पाहिले आहेच की प्रभावी प्रार्थनेचे रहस्य म्हणजे इच्छित परिणामाची कल्पना आणि अचेतन मनात खोलवर पोहोचणे हे एका सोप्या रीतीने करता येते. चेतन मनाची विनंती अचेतन मनाच्या हवाली करून या पद्धतीत चेतन मनाची विनंती ग्रहण करण्यासाठी अचेतन मनाला प्रेरित केले जाते आणि तंत्र स्वप्नवत स्थितीत अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते. हे समजून घ्या की तुमच्या खोलवरच्या अचेतन मनात अमर्यादित बुद्धिमत्ता आणि अफाट शक्ती सामावलेली आहे. आणि फक्त तुम्हाला काय हवे याचा शांतपणे विचार करा आणि प्रत्येक क्षणी जणू ती इच्छा पूर्ण झाल्याचे चित्र साकार करा. त्या लहान मुलासारखे आणि मुलीसारखे बना जिला खूप भयंकर खोकला आलाय आणि झाला आहे आणि थांबत आहे. मग तिचा घसा खवखवतोय आणि ती वारंवार दृढपणे स्वतःशीच म्हणते खोकला आता थांबत आहे आणि आता थांबला आहे आणि तिचा खोकला एका तासात थांबतो. हे तंत्र पूर्ण सालसपणे साधेपणाने वापरा. म्हणून तुमच्या अचेतन मन तुमचा कच्चा आराखडा म्हणजेच ब्ल्यू प्रिंट स्वीकारेल. आणि जर तुम्ही स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी नवीन घर बांधत असाल तर मग तुम्ही तुमच्या घराच्या कच्च्या आराखड्यात खूप रस द्याल.
आणि तुम्हाला बिल्डरने त्या आराखड्यातून अधिक बारीक सारीक तपशिलाचे पालन केले आहे की नाही हे पाहण्याची दक्षता घ्याल. आणि त्याने वापरलेल्या मालावर तुमचे बारीक लक्ष असेल, कारण तुम्हाला माहिती असते की घर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मालमानच्या दर्जावर तुमच्या भावी घराचे आयुष्यमान अवलंबून असते. म्हणून तुम्ही उत्कृष्ट दर्जाच्या सिमेंटची, विजेच्या तारांची व छत इत्यादींची निवड करता. आणि तुमच्या मानसिक घरासाठी बनविलेल्या आनंद व भरभराटीच्या आराखड्याची देखील अशीच काळजी घेणे तुम्हाला आवश्यक वाटत नाही का? मग तुमचे मानसिक घर बनवण्यासाठी तुम्ही ज्या प्रकारच्या विटा वापरता त्यावर तुमचे सगळे अनुभव आणि तुमच्या जीवनात प्रवेशणारे सर्व काही अवलंबून असते. आणि जर तुमचा कच्चा आराखडा भीती, काळजी किंवा अभावाच्या रचनेचा असेल आणि तुम्ही उद्विग्न, शंकाशील आणि दोषदर्शी असाल, तर मग तुम्ही तुमच्या मानसिक घरासाठी वापरलेल्या या सामग्रीच्या दर्जानुसार तुमच्या जीवनात कष्ट, काळजी, तणाव, चिंता आणि मर्यादा अनुभवाल. आणि तुमच्या जागेपणाच्या प्रत्येक तासात तुम्ही तुमच्या मानसिकतेत जे भरता आणि निर्माण करता ते तुमच्या जीवनातील अत्यंत मूलभूत आणि दूरगामी गोष्ट असते. आणि तुमचे शब्द जरी मूक आणि अदृश्य असले तरी ते खरे असतात. म्हणून तुम्ही सतत तुमचे मानसिक घर बनवित असता आणि तुमचे विचार व मानसिक प्रतिमा तुमच्या घराचा कच्चा आराखडा बनवतात. आणि तासनतास नव्हे तर प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही जे विचार करता आणि ज्या कल्पनाभोवती घुटमळता, जो विश्वास तुम्ही स्वीकारता व ज्या दृष्ट्यांची रंगीत तालीम तुमच्या मानाच्या व मनाच्या छुप्या स्टुडिओत होत असते, त्यातून तुम्ही तेजस्वी स्वास्थ्य, यश आणि सुख निर्माण करू शकता. तुम्ही रात्रंदिवस ज्या वैभवी राजमहालाच्या बांधकामात घडून गेलेले आहेत आणि तो महल म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व आहे आणि या पृथ्वीवरील तुमची ओळख, या धरणीवरची तुमची संपूर्ण जीवनगाथा आहे. नवीन कच्चा आराखडा बनवा. वर्तमान क्षणी शांती, सुसंवाद, सुख आणि शुभेच्छांच्या जाणीवेसह शांतपणे नवे मानसिक घर बनवा. आणि या सद्गुरूंचे आणि सद्गुणांचे तुम्ही चिंतन केले व दावा केला म्हणजे तुमचे अचेतन मन तुमच्या कच्च्या आराखड्याचा स्वीकार करील आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी निर्माण करील आणि त्याच्या फळ्यावरून आणि तुम्ही त्यांना नक्कीच ओळखाल. म्हणून खऱ्या प्रार्थनेचे विज्ञान व कला विज्ञान आणि म्हणजे सुव्यवस्थित, क्रमबद्ध, रचनाबद्ध ज्ञानाचा व माहितीचा समुच्चय आहे. आणि खऱ्या प्रार्थनेच्या विज्ञानाबद्दल व कलेबद्दल बालकाईने विचार करू. हा माहितीचा व ज्ञानाचा समुच्चय जीवनाच्या मूलभूत सिद्धांताशी संबंधित आहे. आणि यात अशा तंत्राचे व प्रक्रियांचे वर्णन आहे ज्यांचे प्रात्यक्षिक तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनात करू शकता आणि तसेच जे त्यांच्या निष्ठेने जीवनात लागू करतात. म्हणून त्यांचा वापर अशा इतर व्यक्तींच्या जीवनातही प्रात्यक्षिक करू शकतो. आणि तुम्ही वापरलेले तंत्र व या प्रक्रिया ही कला आहे व तुमच्या रचनात्मक मनाने तुमच्या विचाराला किंवा मानसिक चित्राला दिलेले निश्चित प्रतिक्रिया हे यामागचे विज्ञान आहे. म्हणून मागा आणि तुम्हाला मिळेल, शोधा आणि तुम्हाला सापडेल, ठोठवा आणि तुमच्यासाठी दार नक्कीच उघडले जाईल. म्हणून हे सुप्रसिद्ध स्रोत आपल्याला काय सांगते याचा स्पष्ट अर्थ हाच होतो की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि जेव्हा तुम्ही ठोठवाल तेव्हा तुमच्यासाठी दरवाजा नक्कीच उघडेल आणि तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून या शिकवणीत मनाच्या नियमाची व आध्यात्मिक नियमाची निश्चितता दिसून येते आणि तुमचे चेतन मन जो विचार करते त्याची सरळ प्रतिक्रिया तुमच्या अचेतन मनाच्या अमर्याद बुद्धिमत्तेमुळे नेहमीच मिळतेच. आणि जर तुम्ही भाकरी मागितली तर तुम्हाला दगडधोंडे नाही मिळणार आणि भाकरीच मिळेल. म्हणून तुम्हाला काही मिळवायचे असेल तर आधी तुम्ही विश्वासपूर्ण मागितले पाहिजे आणि तुमचे मन विचारापासून वस्तूकडे जात असते. आणि जर आधी मनात ठराविक प्रतिमाच नसली तर तुमचे मन कुठेही जाणार नाही, कारण त्याने कोणाकडे जावे असे काहीही नसते. तुमची प्रार्थना जे तुमचे मानसिक कार्य आहे ती आधी तुमच्या मनाने एक प्रतिमा म्हणून, चित्र म्हणून स्वीकारायला हवी. तरच तुमच्या अचेतन मनाची शक्ती त्या चित्राचे रूपांतर साक्षात वस्तूत करेल आणि तुम्ही तुमच्या मनात या स्वीकृतीच्या अशा बिंदूपाशी पोहोचले पाहिजे जिथे कोणत्याही वादविवादाशिवाय व कारणाशिवाय पूर्णता मान्यता असेल. म्हणून तसेच तुमच्या विचाराला म्हणजे इच्छेला पूर्ण झालेले, साकार झालेले अनुभवत असताना त्या अनुभूतीला परम सुखाची व अपार कृतार्थतेची किनार लाभली पाहिजे. आणि तुमचे अचेतन मन ज्याच्याजवळ अपरंपार सुज्ञपणा आणि अफाट शक्ती आहे ते तुमच्या चेतन मनाच्या विचाराला नक्कीच प्रतिसाद देते. आणि याबद्दल तुमची जाणीव व पूर्ण आत्मविश्वास हाच खऱ्या प्रार्थनेच्या कलेचा व विज्ञानाचा मजबूत पाया व त्यामागचा आधार आहे. आणि या पद्धतींचा अवलंब केला तर मग तुमची प्रार्थना नक्कीच मान्य होत असते. आणि प्रतिमाकनाचे तंत्र आहे एखाद्या कल्पनेच्या सुदृढीकरणाचे सर्वात सोपे आणि अत्यंत सुस्पष्ट तंत्र म्हणजे त्या कल्पनेने प्रतिमांकन करणे. ती गोष्ट जणू
सजीव साकार आहे असे तिचे अत्यंत स्पष्ट व ठसठशीत चित्र पाहणे आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बाह्य जगातील केवळ अस्तित्वात असलेल्या गोष्टीच पाहू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाच्या डोळ्यांनी जे चित्र पाहता ती गोष्ट तुमच्या मनाच्या अदृश्य प्रांतात आधीच अस्तित्वात असते. तुमच्या मनात जे चित्र असते ते तुम्ही इच्छिलेल्या गोष्टींचे सारतत्व असते आणि न पाहिलेल्या गोष्टीचा पुरावा असतो. तुम्ही तुमच्या कल्पनेत जे काही बनविता ते तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयव इतकेच खरे असते आणि ती कल्पना तो विचार हा खरा असतो आणि तुमच्या मानसिक चित्रावर तुमची नितांत निष्ठा व श्रद्धा असेल तर एके दिवशी तो विचार तुमच्या वस्तुनिष्ठ जगात नक्कीच अवतीर्ण होतो आणि चिंतनाची ही प्रक्रिया तुमच्या मनात ठसे निर्माण करते आणि नंतर हे ठसे तथ्य आणि अनुभवाच्या रूपात तुमच्या जीवनात व्यक्त होत असतात. म्हणून वास्तू विरासत आणि ज्या प्रकारची इमारत बनवू इच्छितो तिचे चित्र आधी तो डोळ्यांसमोर उभे करतो आणि त्याच्या इच्छेनुसार ते पूर्ण झाल्यावर कसे दिसेल हे कल्पनेत पाहतो आणि मग त्याचे मानसिक चित्र किंवा प्रतिमा व विचार प्रक्रिया हे अशा प्लॅस्टिक साच्याचे रूप देतात मग ज्यातून ही इमारत आकारणार असते आणि ती सुंदर व गचाळ असू शकते, गगनचुंबी वा एक मजली असू शकते, पण तिचा प्रारंभ होतो तो नेहमीच प्रतिमांकाने आणि आर्किटेक्टची मानसिक प्रतिमा आणि त्याचे कागदावर काढलेल्या इमारतीच्या आराखड्यात व्यक्त होत असते. म्हणून कालांतराने कॉन्ट्रॅक्टर व बांधकाम करणारे मजूर बांधकामासाठी आवश्यक त्या सामानाची जमवाजमव करतात व ती इमारत हळूहळू आकार धारण करीत आर्किटेक्टच्या मानसिक योजनेनुसार पूर्ण होत असते. तसेच तुम्हाला करायचे आहे. मी श्रोत्यांसमोर भाषण देण्यापूर्वी नेहमी हे प्रतिमांकाने तंत्र वापरतो असे लेखक म्हणतात आणि माझ्या विचारांच्या प्रतिमा माझ्या चेतन मनापर्यंत पोहोचवण्यात म्हणून मी माझ्या मनाची गतिशील विचारचक्रे शांत करतो आणि नंतर मी संपूर्ण सभागृहाचे चित्र मनासमोर आणतो आणि त्यांच्या खुर्च्या अशा स्त्री पुरुषांनी गच्च भरलेल्या आहेत आणि त्यांचे चेहरे त्याच्या मागील असीम उपचारक शक्तीमुळे तेजपुंज व प्रोत्साहित झालेले आहेत आणि मी त्यांना तेजस्वी, आनंदी आणि मुक्त रूपात पाहतोय. आधी कल्पना तयार करून मग तिला अशा मानसिक चित्राच्या रूपात स्थिर करून पाहतो आणि ज्यात मला लोकांचे असे बोलणे ऐकू असते आणि मी बरा झालो, मला खूप बरे वाटते आहे आणि माझा संपूर्ण कायाकल्प झाला आहे आणि हे चित्र मी 10 मिनिटे पाहतो आणि मी स्वतःला हे कळवितो व जाणवू देतो की प्रत्येक व्यक्तीच्या मनात व शरीरात प्रेम, संपूर्णता, सौंदर्य आणि नीटनेटकेपणा भरून राहिला आहे आणि माझी जाणीव त्या बिंदूपर्यंत वाढू देतो आणि जिथे मी माझ्या मनात असंख्य लोकांना स्वास्थ्य व आनंदाची उद्घोषणा करीत असलेले ऐकतो. मग मी त्या चित्राला मुक्त करून टाकतो व भाषणासाठी मंचावर पोहोचवतो आणि जेव्हा जेव्हा मी या तंत्राचा वापर करून बोलतो तेव्हा जवळजवळ प्रत्येक वेळी माझे भाषण संपल्यानंतर लोक मलाही सांगण्यासाठी थांबतात की आमची प्रार्थना मान्य झाली आहे आणि आम्ही मागितलेले आम्हाला मिळाले आहे. म्हणून मानसिक चलचित्र पद्धती आहेत. जुन्या म्हणीत म्हटल्याप्रमाणे एक चित्र 1000 वाक्यांच्या बरोबरीचे असते. या तथ्यावर जोर दिला पाहिजे की चेतन मनात उभारलेले कोणतेही चित्र साकार करते. जर त्यामागचे ठाम श्रद्धेचा पाठिंबा असेल असे वागा आणि जसे मी आहे आणि मी राहणार आहे. म्हणून काही वर्षापूर्वी मी व्यसना भाषणाच्या दौऱ्यावर असताना अनेक राज्यात गेलो होतो असे लेखक म्हणतात आणि त्या प्रांतात मला स्थायी होण्याची इच्छा होती आणि ज्यामुळे माझ्या मदतीची गरज असलेल्या गरजू लोकांना मी उपयोगी पडू शकेन आणि बराच दूरवरचा प्रवास केला व अशा स्थायी जागेचा विचार मनातून काढू शकलो नाही आणि एका रात्री वॉशिंग्टन मधील स्पोकन येथे हॉटेलातील माझ्या खोलीत आराम करीत होतो असे लेखक म्हणत आहेत आणि मी माझे लक्ष अवधान स्थिर केले आणि शांत निष्क्रिय होऊन मी कल्पना केली की मोठ्या जनसमुदायाला संबोधित करीत आहे आणि या श्रोत्यांना मी सांगितले आहे येथे येऊन मला खूप आनंद झाला आहे आणि मी आदर्श संधीसाठी प्रार्थना केली होती. म्हणून मी माझ्या मानसचक्षुसमोर तो काल्पनिक स्रोतवृंद पाहिला आणि तो खराखुरा असल्याची अनुभूती घेतली आणि मी एका नटाची भूमिका केली आणि या मानसिक चलचित्राचे नाटकीय रूपांतर केले आणि मी या गोष्टीमुळे समाधानी होतो की माझे हे कल्पनाचित्र माझ्या अचेतन मनाकडे पाठविले जाणार होते व ते त्याच्या परीने वास्तवात साकार करणार होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर मला खूप शांत व समाधानी वाटले आणि त्यानंतर काही दिवसांनी मला मिडवेस्टच्या एका संस्थेचा फोन आला आणि त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या डायरेक्टर बनवण्याची विनंती केली आणि मी ती मान्य केली आणि तिथे कित्येक वर्ष मनाला समाधान देणाऱ्या कामाचा आनंद उपभोगला. म्हणून आपण आनंद उपभोगला पाहिजे आणि असा आनंद आपण जीवनात नक्कीच काहीतरी करून जातो आणि नक्कीच आपल्याला बोध देऊन जात असतो आणि असे बोध देऊन जाणारे गोष्टी आपण नक्कीच मान्य केले पाहिजे आणि आपण ते आपल्या जीवनामध्ये अनुसरले पाहिजे. म्हणून झोपेचे तंत्र आहे. तुम्ही झोपेच्या अंमलाखाली असता तेव्हा तुमची सगळी धडपड कमीत कमी झालेली असते आणि याचे कारण म्हणजे
झोपेच्या अवस्थेत चेतन मन खूप मोठ्या प्रमाणात विश्राम पावत असते आणि या कारणामुळे अचेतन मन झोपी जायच्या आधी व झोपेतून जाग येते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊन पृष्ठभागावर येत असते आणि या अवस्थेत तुमच्या इच्छेला प्रमाणित करून तिला तुमच्या अचेतन मनाद्वारा स्वीकृत होऊ न देणारे नकारात्मक विचार अस्तित्वात नसतात. आणि असे समजा की तुम्हाला एखादी वाईट हानिकारक सवय सोडायची आहे आणि त्यासाठी एक आरामशीर बैठक धारणा करा आणि तुमचे मन व शरीर सैल सोडा व स्तब्ध बना आणि झोपेची तंत्री येऊ द्या आणि त्या तंत्रीत शांतपणे एखाद्या अंगाई गीताप्रमाणे वारंवार म्हणा, मी या सवयीपासून मुक्त झालो आहे आणि मी सुसंवाद आणि मानसिक शांतीच्या सर्वोत्तम राज्यात विहरत आहे. आणि रात्री आणि सकाळी हे शब्द सावकाश शांतपणे आणि प्रेमपूर्वक 5 ते 10 मिनिटं पुन्हा पुन्हा म्हणा आणि तुमच्या प्रत्येक पुनरावृत्तीबरोबर या शब्दाचे भावनात्मक मूल्य वाढत जाते. आणि जेव्हा त्या वाईट सवयीची पुन्हा आठवण येईल तेव्हा हे शब्द स्वतःच मोठ्याने म्हणा आणि या तंत्रामुळे तुम्ही याच्यातून मनाला ती सवय सोडून द्यायच्या कल्पनेने प्रेरित करू शकता व तुम्हाला आपोआप बरे वाटू देखील लागेल. म्हणून आभार मंत्र देखील तुम्ही म्हटला पाहिजे. तो म्हणजे पॉल म्हणतात आणि ते सांगतात की तुमची विनंती स्तवनासह या धन्यवादासह कळवा आणि प्रार्थनेच्या या साध्या तंत्राने असामान्य परिणाम प्राप्त होतात. आणि कृतज्ञ हृदय हे नेहमी रचनात्मक शक्तीच्या निकट असते आणि त्यामुळे क्रिया प्रतिक्रियाच्या नियमावर आधारित परस्पर देवाणघेवाणीच्या नियमानुसार त्याच्याकडे अनगणित ईश्वरी कृपाप्रसादाचा ओघ वाहू लागतो. आणि नुकतेच एका तरुण आईने या तंत्राबाबत तिचा अनुभव मला सांगितला. ती म्हणाली, माझ्या 3 मुलांच्या लहान मुलांच्या भरपोषणाची जबाबदारी होती आणि तशाच मी बेकार होते, नोकरी गेले होते, मी पूर्णपणे उन्मळून पडले होते आणि कोणाची मदत घ्यावी हे कळत नव्हते. मग मी तुम्हाला असे सांगताना ऐकले की तुमची प्रार्थना मान्य व्हायच्या आधी पण तुम्ही कृतज्ञतेने आभार मानले पाहिजेत. आणि असे वाटले जणू माझ्या मनाच्या काळोखात एका प्रकाश किरणाने प्रवास केला आणि मला समजले की मी याचा पडथळा घ्यायला हवा. मध्यश्री जवळजवळ 3 आठवडे रोज सकाळी आणि रात्री हे शब्द वारंवार म्हणायची आणि परमपित्या माझ्या संपत्तीबद्दल तुझा आभार आणि तिच्या मनात कृतज्ञतेची भावना काठोकाठ भरून राहीपर्यंत तिथे शब्द शांत व सौम्यपणे सतत म्हणायची. आणि अर्थात तिला माहिती होते की त्या रचनात्मक बुद्धीला किंवा विशाल मनाला शब्दशः पाहू शकणार नव्हती आणि ती कल्पना करायची की ती त्या शक्तीला आव्हान करीत होती आणि आध्यात्मिक अनुभूतीच्या अंतर्दृष्टीने ती पाहत होती. मग तिला या गोष्टीची जाणीव होत होती की तिला हवे असलेल्या अन्न, पैसा व प्रतिष्ठेची निगडीत पहिले कारण होते तिचे त्याबद्दलचे विचार आणि तिची विचार भावना ही संपत्तीच्या हेतूच्या मुळाशी होती आणि जी कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना जुमणारी नव्हती. आणि वारंवार परमपित्या तुझे आभार या शब्दांनी पुनरावृत्ती केल्याने त्या स्त्रीने मन व हृदय स्वीकृतीच्या बिंदूपाशी पोहोचले. आणि जेव्हा जेव्हा तिच्या मनात चणचण, दारिद्र्य आणि निराशेचे विचार यायचे तेव्हा तेव्हा ती ते विचार नाहीसे होईपर्यंत पुन्हा म्हणायची, परमपित्या तुझे आभार. आणि तिला माहिती होते की तिने कृतज्ञतेचा भाव टिकवून ठेवला तर तिचे मन पुन्हा संपत्तीच्या विचारांवर दृढ होईल. आणि झालेही अगदी तसेच. म्हणून या महिलेच्या प्रार्थनेचे रोमांचक परिणाम प्राप्त झाले आणि आताच वर्णन केल्यानुसार ती प्रार्थना करू लागली. आणि थोड्या कालावधीतच ती ज्याच्या पूर्वी कामाला होती पण गेल्या 5 वर्षात तिला भेटला नव्हता असा माणूस तिला रस्त्यात भेटला व या पूर्वीच्या मालकाने तिला एका जबाबदारपूर्ण व भारदस्त प्रकारची नोकरी देऊ केली. आणि इतकेच नव्हे तर तिला पगार मिळेपर्यंत तिचा खर्च भागावा म्हणून तिला तात्पुरते कर्जही दिले. त्या महिलेने मला सांगितले की मी कधीच परमपित्या तुझ्या आभार या शब्दाची अद्भुत शक्ती विसरणार नाही आणि त्यांनी माझ्यासाठी चमत्कार घडून आणला आहे. म्हणून हा चमत्कार तुमच्यासोबत देखील घडू शकतो. फक्त तुम्ही तशी प्रार्थना नक्कीच करायला हवी. सकारात्मक पद्धत असतात. एखाद्या प्रार्थनेतील शब्दांमागील सत्य व अर्थ तुम्ही कितपत समजून घेता यावर त्या प्रार्थनेचा प्रभावीपणा ठरत असतो. प्रार्थनेत फक्त शब्दांची पुनरावृत्ती व्यर्थ ठरते आणि प्रार्थनेतील सकारात्मक वाक्यांची शक्ती निश्चित आणि ठराविक समस्येप्रमाणे आणि सकारात्मकतेवर अवलंबून असते. म्हणून समजा एखाद्या शाळकरी मुलाने 3 अधिक 3 बरोबर 7 असे फळ्यावर लिहिले. अशा वेळी त्याचे शिक्षक त्याला ठामपणे त्यामागील गणितीय निश्चित नियम सांगतात की 3 आणि 3 6 होतात. म्हणून मग मूल त्याप्रमाणे अंक बदलते. केवळ शिक्षकांच्या म्हणण्याने 3 आणि 3 6 होत नाहीत, ते आधीच सिद्ध झालेले गणितीय सत्य असते, ज्यामुळे त्या मुलाला फळ्यावरील अंक बदलावे लागले. म्हणून आजारी होणे अपसामान्य आहे, सामान्य नाही. स्वस्थ राहणे आणि सामान्य आहे, स्वास्थ्य हे तुमच्या अस्तित्वाचे सत्य आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी व इतरांसाठी स्वास्थ्य, सुसंवाद व शांतीची मागणी करता व जेव्हा तुम्हाला ते जाणवते की ते तुमच्या अस्तित्वाचे सिद्धांत आहेत आणि जेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनाची नकारात्मक वीण बदलून
ती तुमच्या सकारात्मक विश्वासला अनुरूप करून येऊ इच्छिता, मग जीवनात सिद्धांतांना मान्यता दिली तर प्रार्थनेच्या सकारात्मक प्रक्रियेचे परिणाम दिसून येतील. मग ते कसेही दिसू देत. क्षणभर विचार करा. गणिताचा सिद्धांत असतो पण चुकीचा कोणताच सिद्धांत नसतो. सत्याचा सिद्धांत असतो पण अप्रामाणिकपणाचा नसतो. आणि बुद्धीचा सिद्धांत असतो व पण अज्ञाताचा नसतो. म्हणून सुसंवादाचा नक्की सिद्धांत असतो आणि तो पण विसंवादाचा एकही सिद्धांत असू शकत नाही. आणि स्वास्थ्याचा सिद्धांत आहे पण आजाराचा एकही नसतो. भरभराटीचा व समृद्धीचा सिद्धांत असतो पण गरिबी व दारिद्र्याचा एकही नसतो. इंग्लंडमधील एका हॉटेलमध्ये त्यांच्या बहिणीचे दूर करण्याचे ऑपरेशन होते आणि तेव्हा मीही सकारात्मक पद्धत वापरण्याचे ठरवले आणि नेहमीच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या व एक्सरे चाचण्यांद्वारे तिच्या आजाराचे निदान झाले होते आणि तिने तिचा आजार बरा व्हावा म्हणून मला प्रार्थना करायला सांगितले होते. आणि मी तिच्यापासून 6000 मैल दूर होतो, पण त्या अंतराच्या विचाराने मी विचलित झालो नाही. मनाच्या सिद्धांतात वेळ व स्थानाला काही अर्थ नसतो. अपरिमित मन ही किंवा बुद्धी एकाच वेळी पूर्णत्वाने स्थळ काळाच्या प्रत्येक बिंदूत हजर असते. म्हणून त्या शारीरिक व्यक्तिमत्व तिच्या आजारांच्या लक्षणांचे सगळे विचार दूर करून मी दिवसातून अनेक वेळा शांतपणे, नक्कीच पूर्ण विश्वासाने आणि आत्मविश्वासाने पुढील प्रमाणे सकारात्मक प्रार्थना केली होती. ही प्रार्थना मग कॅथरीनसाठी आहे आणि ती आरामात आहे, शांत आहे, पूर्णपणे संतुलित, स्थिर व समतोल प्रसन्न आहे. तिचे शरीर घडवणाऱ्या तिच्या अचेतन मनाची औपचारिक शक्ती आता तिच्या अस्तित्वाची प्रत्येक पेशी, स्नायू आणि अस्थिंना बदलत आहे आणि अचेतन मनात साठवलेल्या सर्व अवयवांच्या परिपूर्ण आराखड्यानुसारच हे होत आहे. शांतपणे, मुक्तपणे तिच्या मनातील सगळे विकृत विचारतंत्र दूर केले जात आहेत आणि विरून जात आहेत आणि तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूत जीवनाचे सिद्धांताचे सगळे चैतन्य, सगळी संपूर्णता व सौंदर्य व्यक्त होत आहे आणि तिच्या एखाद्या सरिताप्रमाणे प्रवाहित होऊन तिला पुन्हा संपूर्ण स्वास्थ्य, सुसंवाद आणि शांती प्रदान करणाऱ्या उपचारक प्रवाहांना ती ग्रहण करीत आहे आणि तिच्यातील प्रेम व शांतीच्या अफाट सागरा लहरीत सगळ्या विकृती आणि कुरूप प्रतिमा धुवून निघत आहेत. आणि असेच होत आहे. म्हणून 2 आठवड्यानंतर पुन्हा त्याच्या बहिणीच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या आणि तेव्हा नवल म्हणजे तिच्या एक्सरे मध्ये कोणत्याही आजाराची चिन्हे दिसून आली नाहीत आणि तिच्या डॉक्टरांनी मान्य केले की तिची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे आणि आता ऑपरेशनची काही गरज नाही. म्हणून ही सकारात्मक शक्ती अशी कार्य देखील करत असते व ठाम सकारात्मक विधानाचा अर्थ आहे की हे असेच आहे आणि असेच म्हणणे सगळे पुरावे विरोधात असूनही जर तुम्ही तुमच्या मनाचा हा दृष्टिकोन टिकून ठेवलात तर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर नक्कीच मिळेल आणि तुमचे विचार फक्त सकारात्मक घोषणा करू शकतात. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाकारता तेव्हा त्या नाकारलेल्या गोष्टीचे अस्तित्व त्या नाकारातून स्वीकारत असता आणि सकारात्मक विधानाची पुनरावृत्ती करून तसेच तुम्ही काय आणि का म्हणता ते समजून घेऊन तुम्ही मनाला चेतनाच्या अशा अवस्थेकडे घेऊन जाता की जिथे तुमच्या मनाचे आणि म्हणणे सत्यच आहे असा स्वीकार केला जातो. आणि जोपर्यंत तुम्हाला अचेतन मनात सकारात्मक प्रतिक्रिया मिळत नाही तोपर्यंत पुनरावृत्ती करीत राहा. म्हणून तुम्ही ती पुनरावृत्ती करत राहिले तर तुम्हाला परिणाम त्याचे लवकरच मिळतील. म्हणून परमविधी ही आधुनिक अल्ट्रासाऊंड उपचार पद्धतीसारखी आहे. जगाच्या विविध भागातील लोकांना या प्रकारच्या प्रार्थना पद्धतीचा वापर करून अद्भुत परिणाम मिळाले आहेत. आणि परमविधी पद्धतीचा वापर करताना त्यात रोग्याच्या नावाचा उल्लेख केला जातो. मग ती व्यक्ती ईश्वर व त्याच्या गुणवैभवाचे मुक्तपणे चिंतन करते. आणि जसे ईश्वर कृपा सिंधू आहे, ईश्वर म्हणजे अमर्यादित प्रेम, अफाट बुद्धीचा सर्वशक्तिमान, असीमित शहाणपण, शुद्ध सुसंवाद, अवर्णनीय लावण्य आणि परिपूर्णता आहे. जेव्हा ती व्यक्ती अशा दैवी विचारात घडून जाते तेव्हा तिची चेतना एका नव्या आध्यात्मिक पातळीवर पोहोचते आणि तिला असे जाणवू लागते की तिच्या रोग्यासाठी प्रार्थना करीत आहे आणि तिच्या शरीरातील व मनातील प्रत्येक विसंगत गोष्ट परमेश्वराच्या प्रेम सागरात विरघळून जात आहे आणि सगळी ईश्वरी शक्ती व प्रेम आता रोग्यावर केंद्रित झाल्याचे तिला जाणवते आहे. आणि जीवनाच्या व वात्सल्याच्या या अथांग महासागरात रोग्याला त्रास देणारी कित्येक गोष्ट प्रभावी होऊन गेली आहे. म्हणून परमविधीच्या या पद्धतीची तुलना आधुनिक काळात विकसित झालेल्या अल्ट्रासाऊंड चिकित्सा पद्धतीची केली जाऊ शकते. आणि म्हणून लॉस एंजेलिस मधील एका विख्यात डॉक्टराने मला याबद्दल सांगितले. आणि अल्ट्रासाऊंड चिकित्सात वापरल्या जाणाऱ्या उपकरणाने अति उंच तरांच्या शक्तिशाली ध्वनी लहरी निर्माण केल्या जातात आणि शरीरातील ज्या भागात विकृती आहे तिथे या ध्वनी लहरी केंद्रित केल्या म्हणजे तो रोगग्रस्त भाग या ध्वनी तरंगांना प्रतिध्वनीद्वारे प्रतिसाद देऊ लागतो. आणि आपण आपली चेतना ईश्वराच्या गुणगानात जितक्या प्रमाणात उंच स्तरावर नेतो तितक्याच प्रमाणात आपण सुसंवाद, स्वास्थ्य आणि शांतीचे आध्यात्मिक तरंग निर्माण करतो. मग ते तरंग
ज्या व्यक्तीवर केंद्रित केले जातात आणि त्यांच्यावर या लहरी प्रतिध्वनीच्या रूपात प्रतिसाद देतात, त्या प्रार्थनेच्या व तंत्राद्वारा कितीतरी लोकांवर उल्लेखनीय उपचार केले गेले आहेत. म्हणून त्यांच्या एका हस्तलिखितद्वारे कळले की त्यांनी एका पांगळ्या स्त्रीला कसे चालते केले आणि त्यांना एका वृद्ध अंथरुणाला आणि त्या खिळलेल्या स्त्रीला तपासायला बोलवण्यात आले होते. ते लिहितात की तिच्या आजारपणाचे कारण होते की ती संकुचित अशा धार्मिक अर्थसंघटनाने अशी बांधली गेली होती की तिला न धड उभे राहावे येत होते आणि न चालता येत होते. ती जणू भीती आणि अज्ञानाच्या थडक्यात जगत होती. म्हणून तिने त्या नक्कीच शिकवणुकीचा फक्त वरवरचा शब्दाचा अर्थ लावला होता आणि ज्यामुळे ती भयभीत झाली होती. म्हणून तेव्हा त्या गोष्टी आणि ती विसरायला सुरुवात केली आणि चांगल्या गोष्टी तिच्या मनात निर्माण व्हायला लागल्या, तेव्हा ती गोष्ट साकार व्हायला लागली आणि चांगल्या गोष्टी तिच्याकडून नक्कीच घडायला लागल्या. आणि त्या प्रार्थनेत खरंच ताकद आहे आणि ती प्रार्थना आपण नक्कीच ताकदीच्या जोरावर भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणे अशा तिच्याकडे थोडा काळ राहणे याचा अर्थ तिची लक्षणे, तिच्या भावना व त्याच्या कारणांचे स्पष्टीकरण, त्याला त्याच्याबद्दल जरी क्षणभर करुणा व सहानुभूती वाटत असली तर त्या मानसिक अवस्थेत जास्त काळ राहू शकत नाही. म्हणून पुढचा टप्पा होता त्यांच्याजवळ जाणे आणि ज्याने आम्हाला पाठवले आहे ते क्विमीने सांगितले. या शब्दाद्वारे आपल्या सगळ्यात असलेल्या ईश्वराच्या रचनात्मक शक्तीकडे बोट दाखवले गेले आहेत. आणि म्हणून तुम्ही जेवढा चांगला विचार करता तेवढेच चांगले तुम्ही बनत जाता आणि तसे विचार तुमच्या मनात आणि तुमच्या हृदयात देखील उत्पन्न होत जातात. फक्त तुम्ही तशी विधी नक्कीच मात्र केली पाहिजे. म्हणून आपल्या शब्दांमागे दडलेल्या भावनेमुळे व आस्थेमुळे त्यांच्यात शक्ती येत असते. आणि जेव्हा आपल्या ती जाणीव निर्माण होते की हे विश्व चालवणारी शक्ती आपल्यासाठी कार्य करीत आहे आणि आपल्या शब्दांना पाठिंबा देत आहे, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, खात्री वाढते. मग शक्तीला शक्ती पुरवण्याचा प्रश्न उरत नाही. यात कोणत्याही प्रकारचे मानसिक प्रयत्न, जुलूम, जबरदस्ती, बलप्रयोग किंवा मानसिक कुस्ती असता कामा नये. फक्त तुम्ही मनापासून देवाची भक्ती केली पाहिजे आणि देवाचे चिंतन तुम्ही केले पाहिजे. नक्कीच देव तुमचे ऐकत असतो आणि तुमच्या मनासारखे होत देखील असते. म्हणून मानसिक इंजिनियर बना आणि उद्दांत व भव्य जीवनाच्या उभारणीसाठी आजमावलेले व चांगले म्हणून सिद्ध झालेले तंत्र तुम्ही नक्कीच वापरा. आणि तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे आणि तुमची इच्छा आत्ताच पूर्ण झाल्याचे चित्र तुम्ही रंगवा व ती जणू खरोखर पूर्ण झाली आहे अशी अनुभूती द्या आणि तुमची प्रार्थना इच्छा खरोखरच पूर्ण झाल्याचा अनुभव घ्याल. म्हणून सोप्या मार्गाने गोष्टी प्राप्त करण्यासाठी इच्छा बाळगा आणि मानसिक विज्ञानाच्या खात्रीशीर मदतीने तुमच्या मनातील छुप्या स्टुडिओत केलेल्या विचारांमुळे रसरशीत आरोग्य, यश आणि सुखाची बांधणी तुम्ही नक्कीच करू शकता. म्हणून तुमच्या चेतन विचारांना व तुमच्या अचेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता नेहमीच सरळ सरळ प्रतिक्रिया देते. आणि हे तथ्य जोपर्यंत तुम्ही स्वतः सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत वैज्ञानिक रीतीने प्रयोग करीत राहा आणि तुमच्या विशिष्ट इच्छेची भावी परिपूर्ती झालेली पाहून आनंद आणि परमशांती अनुभवा. आणि तुमच्या मनात असलेले मानसिक चित्र हे इच्छित वस्तूचे सार असते आणि तसेच न पाहिलेल्या गोष्टीचा पुरावा असते. म्हणून प्रार्थनेत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न व जबाबदारी टाळा आणि झोपेच्या तंत्रीच्या अवस्थेत जा आणि प्रार्थना करा आणि तुमची प्रार्थना नक्की स्वीकारली जाईल असे समजून झोपेच्या स्वाधीन व्हा. आणि एक मानसिक चित्र हे 1000 शब्दांच्या बरोबर असते आणि श्रद्धेचे पाठबळ लाभलेले तुमचे कोणतेही मानसिक चित्र तुम्ही अचेतन मन साकार करीत असते. म्हणून त्या अचेतन मनात तुम्ही चांगले चित्र टाका आणि ते चित्र तुम्ही नक्कीच मिळवाल. आणि लक्षात ठेवा, कृतज्ञ हृदय नेहमी ब्रह्मांडाच्या समृद्धीची समीप असते. आणि सकारात्मक विधान म्हणजे तुम्ही जे म्हणता तसेच आहे असे म्हणणे आणि सगळे पुरावे विरोधात असतानाही तुम्ही मनाच्या दृष्टिकोनाला सत्य मानता आणि तेव्हा तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकृत होते. आणि ईश्वराच्या प्रेमाचा आणि दिव्यत्वाचा विचार करून सुसंवाद, स्वास्थ्य आणि शांतीच्या लहरी उत्पन्न करा. तुम्ही जो आदेश देता व तो सत्य मानता तेव्हा तो खरा होतोच. आणि सुसंवाद, आरोग्य, शांती व समृद्धीचे आदेश तुम्ही नक्कीच दिले पाहिजे. आणि असे आदेश दिले की तुम्ही जीवनात भरपूर काही मिळवता आणि भरपूर काही प्राप्तही करून घेता. म्हणून तुमच्या मनात इतकी ताकद आहे की तुम्ही मोठ्यातली मोठी ही शक्ती मिळवू शकता आणि मोठ्यातलं मोठं काम तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही ते ठरवून घेतले पाहिजे. आणि एकदा का तुम्ही ते ठरवले की मग तुम्हाला रोखणार आहे इथं कोणीच निर्माण होणार नाही आणि तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. कारण या जीवनचक्रात कुणीच कुणाला थांबवू शकत नाही. केवळ परमेश्वरावर आपला विश्वास हवा आणि परमेश्वरावर आपली भक्ती हवी. जसे प्रत्येक व्यक्ती हे ज्याला जेवण भेटतेच आणि जेवण हे देव त्याला देत असतो. मग तो पक्षी असो, मग पशु असो किंवा मग मानव असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, तो कधीच भुकेला झोपत नाही. म्हणून त्याला देव हे अन्न देत असतो आणि अन्न पुरवत असतो. तर तोच देव आपल्याला सुद्धा सर्व काही देऊ इच्छित आहे. फक्त आपण त्याच्या प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या मागे आपण नक्कीच
नक्कीच भरपूर काही सेवा आपण देवाची केली पाहिजे. तेव्हा आपल्याला भरपूर गोष्टी या प्राप्त होत असतात आणि भरपूर गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात. कारण देव म्हणतो, तू जे करतो ते तुझ्या मनासारखं करतो आणि तुझ्या मनासारखे होते. तू ते कर, तू माझ्या मनासारखे कर आणि मी तुझ्या मनासारखे घडवेल, असे देव आपल्याला म्हणत असतो. म्हणून तुम्ही जर विचार करता की हे असे होईल ते तसे होईल, पण ते होत नाही, ते देवाच्या मर्जीप्रमाणे उलटे होते, तर तुम्ही असा विचार करा की मी देवाची इतकी चांगली सेवा केली आणि देवाची माहिती पुरवली आणि देवाचे मस्त गुणगान केले, तर मला भरपूर काही गोष्टी चांगल्या अनुभवायला मिळतील. तर तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग मिळेल आणि तुम्ही यशस्वी देखील व्हाल. म्हणून मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.